मराठ्यांपाठोपाठ आता कुणबी देखील आंदोलन होत आहे। आरक्षण बचाव आंदोलन महाराष्ट्रात जोरदार चालू आहेत। वेगवेगळे समाजात त्या आंदोलनासाठी उतरलेत। काय वाटतं तुम्हाला? आता सगळ्याच ह्याच्यात प्रत्येक वर्गामध्ये भांडणं लागलेले आहे। ओबीसी वर्गामध्ये भांडण, एसटी वर्गामध्ये भांडण, तिकडे एससी वर्गामध्ये भांडण। व्यवस्थित काय झालं, या देशामध्ये जातीच्या नावानं भांडत राहिले म्हणजे हक्काची लढाई दूर राहतं। हे सरळ षडयंत्र आहे। आमच्या हक्काच्या लढाईवर दुष्परिणाम व्हावं म्हणून जाती जातीत लावलेले भांडणं हे राजकीय षडयंत्र आहे। त्याला बळी कोणी पडू नये। आरक्षण पाहिजेच, पण निवळ आरक्षणानं प्रश्न मिटणार नाही, हे तेवढंच खरं आहे। आमचं असं म्हणणं आहे, उद्या मच्छीमारासाठी जर आज आम्ही त्यांना व्यवस्थित भाव भेटले, त्यांना व्यवस्थित मोबदला भेटला, किंवा कापूस उत्पादक, आंबा उत्पादक, काजू उत्पादक असेल, नारळ उत्पादक शेतकरी असेल, याला जर चांगला मोबदला भेटला तर मला वाटतं तो नोकरी मागणार नाही, नोकरी देणारा होईल। माझा शेतकरी नोकरी देणारा केला पाहिजे, ह्या भूमिका खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, आणि ते सरकार करत नाही। कारण गाव हे गरीब झाले पाहिजे। तुम्ही सांगा, कोकणातल्या नारळाला, मच्छीला जर चांगले भाव भेटले असते तर मुंबई ओसाण पडले असते हो। आज भांडे घासणारा लोक कुठे आहेत तिथे? ते सगळे शेतकऱ्यातले गावातले लोक आहे। ते तिथं चौकीदार दिसतं, तो लिफ्टमॅन दिसतं, तो आहे कोण? तो आम्हीच आहो। आमच्या गावातला गरीब आहे। आमच्या गरिबीतून श्रीमंताची व्यवस्था झालेली आहे, आणि ते व्यवस्थित प्लॅनिंग आहे, ते आणून पाळायचं आहे आम्हाला।